महाराष्ट्रासह देशभरामध्ये कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। खास करून महिलांमधील काही कॅन्सरचं प्रमाणही धोकादायकरित्या वाढतंय। मात्र अशा कॅन्सर रुग्णांना लवकरच दिलासा मिळणार आहे, कारण कॅन्सर प्रतिबंधक लस पुढच्या 6 महिन्यात उपलब्ध होऊ शकते। केंद्रीय राज्यमंत्र्यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे। 6 महिन्यात येणार कॅन्सर प्रतिबंधक लस। आयुषचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती। कॅन्सर प्रतिबंधक लसीचं काम अंतिम टप्प्यात। देशातच नाही तर संपूर्ण जगभरात कॅन्सरचे रुग्ण वाढत चाललेत। सर्वत्र विविध प्रकारच्या कॅन्सरचा विळखा वाढत चाललाय। त्यात आता एक दिलासादायक बातमी समोर येते। येत्या 6 महिन्यात कॅन्सर प्रतिबंधक लस बाजारात येऊ शकते। कर्करोगावर नवीन लस संशोधन अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झाल्याची माहिती आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी दिली। येत्या 7 ते 8 महिन्यात लसीचं काम पूर्ण झाल्यानंतर ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल असा दावा प्रतापराव जाधवांनी केला। आता पुन्हा एका लसीचं संशोधन आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे की जे आपण 8-9 वर्ष ते मला वाटते 16 वर्षापर्यंतच्या मुलींना ती लस आपण देणार आहोत की ज्या लसीमुळे भविष्यात त्यांना सर्वायकल असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल, ओरल कॅन्सर असेल की याच्यापासून त्यांचा त्या ठिकाणी हे होईल। भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या 25 लाखांच्या वर आहे। कॅन्सरमुळे भारतात दर 8 मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो। दरवर्षी नव्याने नोंदणी होणाऱ्या कॅन्सर रुग्णांची संख्या 7 लाखाच्या वर आहे। कॅन्सर संबंधित मृत्यूंची संख्या 5,56,000 इतकी आहे। स्तनाच्या कॅन्सरनं त्रस्त जगभरातल्या प्रत्येक 2 महिलांमागे 1 महिला भारतातली आहे। भारतात दर दिवशी 2500 जणांचा तंबाखू संबंधित कॅन्सरनं मृत्यू होतो। 5 पैकी एका पुरुषाचा, 20 पैकी एका महिलेचा मृत्यू धूम्रपानामुळे होतो। 2010 साली धूम्रपानामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 9,30,000 इतकी होती। पुरुषांमध्ये तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर अधिक प्रमाणात होतो, तर महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये जेवढे आपले सामान्य जिल्हा रुग्णालय आहेत देशभरात, जिल्हा पातळीवरची मोठी दवाखाने जे असतात जिल्हा रुग्णालय, तर या जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर सेंटर, डे केअर कॅन्सर सेंटर हे त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत की प्रथम चाचणीतच त्या ठिकाणी होतील आणि त्या माध्यमातून चाचण्या सुद्धा केल्या जाणार आहेत की 30 वर्षाचे जास्त जे कॅन्सर आहे ते महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा ओरल कॅन्सर असेल हे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळतात। आणि हे जर पहिल्या स्टेजमध्ये जर यांचं निदान झालं तर हे 100% त्या ठिकाणी दुरुस्त होण्याची शक्यता असते। उपचार चांगले त्याच्यावर होऊ शकतात, म्हणून यांच्या स्क्रीनिंगची व्यवस्था सुद्धा या जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केल्या जातात। इतकंच नाही तर कॅन्सरवरची औषध निर्मिती आणि काही औषधांवरच्या सीमा शुल्काबाबत देखील केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती जाधवांनी दिली आहे। औषध आणि द्रव्य जे असतात, औषधं आपले ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात केल्या जातात, तर त्या आयातीला सुद्धा दिलासा देऊन ती औषधच आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचा सुद्धा आमच्या आरोग्य विभागाने त्याच्यात समावेश केलेला आहे। आणि 36 जीवन रक्षक अशी औषध आहेत की कॅन्सर असेल, हार्ट असेल की यांच्यावर सीमा शुल्क जे मोठ्या प्रमाणामध्ये लागत होतं, त्यांच्या किमती भरपूर होत्या। सामान्य लोकांना ती औषधं परवडण्यासारखी नव्हती आणि म्हणून सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी, सहज ती औषधं ती घेण्यासाठी 36 औषधावरचं सीमा शुल्क हे आपल्या केंद्र सरकारने या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी माफ केलेलं आहे। कॅन्सरचं नाव जरी ऐकलं तरी काळजात धस्स होतं। मात्र त्याच कॅन्सरला रोखण्यासाठी आता 6 महिन्यात लस उपलब्ध होणार आहे। त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळू शकतो। ही लस आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती आणेल ही अपेक्षा। छत्रपती संभाजीनगरहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।